तर गणेश चतुर्थीच्या आधीच गणेश हाके यांचे विसर्जन होणार नाही याची काळजी हाकेंनी घ्यावी असं प्रत्युत्तर अमोल मिटकरींनी दिलंय। त्यांना कवडीचीही किंमत देत नाही असंही मिटकरी म्हणाले। इतक्या वर्षांपासून उपेक्षित असलेले गणेश हाके आता तरी मी चर्चेत येऊन मला विधान परिषदेची संधी भेटेल या आशेपोटी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली। हे जरी खरं असलं तरी गणेश हाकेंची पक्षात जी अवस्था आहे ती अवस्था म्हणजे बाण लागलेल्या राजहंसासारखी आहे। त्यामुळं त्यांना आता नवीन ऊर्जा प्राप्त होण्याकरता त्यांनी ते वक्तव्य केलंय। आम्ही त्यांना कवडीची किंमत देत नाही, मात्र अशा सज्जन माणसांचे हाल सुद्धा आम्हाला डोळ्यानं बघवत नाहीत। त्यामुळं गणेश हाकेंनी गणेश चतुर्थीच्याच पूर्वी त्यांचं विसर्जन करू नये याची काळजी घ्यावी। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी, गणेश चतुर्थीच्या आधीच गणेश हाके यांचे विसर्जन होणार नाही याची काळजी हाकेंनी घ्यावी असं प्रत्युत्तर अमोल मिटकरी यांनी दिलंय। तर त्यांना कवडीचीही किंमत देत नसल्याचं देखील मिटकरी म्हणाले।